नमस्कार शेतकरी मित्रांनो, भारतीय शेतकरी युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम 2023 च्या पीक विम्या संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, ओरिएंटल विमा कंपनीच्या माध्यमातून पीक विम्याच्या वितरणाला सुरुवात केली जाणार आहे। याचबरोबर भारतीय कृषी विमा कंपनी, याचबरोबर एचडीएफसी अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, युनिव्हर्सल स्वयंपेव जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, याचबरोबर आयसीआयसीआय लोंबार्ड, याचबरोबर एसबीआय लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, याच माध्यमातून याचबरोबर रिलायन्स जनरल, याचबरोबर युनायटेड इंडिया आणि चोलामंडल एमएस जनरल इन्शुरन्स कंपनी। मित्रांनो, एकंदरीत राज्य सरकारच्या माध्यमातून राज्य हिस्सा अनुदान म्हणून दुसऱ्या टप्प्यातील खरीप हंगाम 2023 च्या पीक विम्याकरिता 2667 कोटी 12 लाख रुपयाचा निधी या नऊ विमा कंपन्यांना वितरित करण्याकरिता मान्यता देण्यात आलेली असून त्याच माध्यमातून या नऊ विमा कंपन्यांच्या माध्यमातून राज्यातील 27 जिल्ह्यांमध्ये 25% अग्रिमचा पीक विमा बाकी असलेल्या शेतकऱ्यांना मिळणार आहे, परंतु 7 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार नाही। तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील 34 जिल्ह्यातील पीक विमा वाटपाची परिस्थिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। कोणत्या जिल्ह्यामध्ये हेक्टरी किती रुपये पीक विमा मिळणार, कोणत्या पिकासाठी मिळणार, याच्या संदर्भात एक डिटेल मध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनल मध्ये। तर शेतकरी मित्रांनो, आमच्या चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, पहिली महत्त्वाची विमा कंपनी ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून फक्त जळगाव जिल्ह्यामध्ये पीक विम्याचं वितरण केलं जाणार आहे, कारण की नाशिक, अहमदनगर, सोलापूर व सातारा या चारही जिल्ह्याच्या 25% अग्रिमचा पीक विमा जो आहे केंद्रीय तांत्रिक समितीच्या माध्यमातून फेटाळण्यात आलेला आहे। त्यामुळे आता या चारही जिल्ह्यांमध्ये 25% अग्रिमचं पीक विम्याचं वितरण सध्या स्थगित होणार आहे। परंतु या चारही जिल्ह्यांमध्ये जे काही पोस्ट हार्वेस्टचा डाटा आहे, जे काही पीक कापणी प्रयोगांती जे काय अंतिम नुकसान आहे, ते नुकसानाच्या अहवालावरच आता या जिल्ह्यामध्ये पीक विमा मिळणार आहे। परंतु मार्च एंडिंग पर्यंत या जिल्ह्यातील पीक विम्याच्या वाटपाला सुरुवात होऊ शकते, परंतु सध्या तरी 25% अग्रिमच्या पीक विम्याचं वाटप सध्या या जिल्ह्यामध्ये होणार नाही, परंतु फक्त याच विमा कंपनीच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यामध्ये पीक विम्याचं वितरण सुरू झालेलं आहे। मित्रांनो, दुसरी महत्त्वाची कंपनी एआयसी म्हणजेच भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून सांगली, बीड, बुलढाणा या जिल्ह्यामध्ये पीक विम्याचं वितरण केलं जाणार आहे। कारण की मित्रांनो, बुलढाणा जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी आपला पीक विमा भरलेला होता आणि क्लेम सुद्धा केलेला होता, परंतु बुलढाणा जिल्ह्यातील 36,000 शेतकऱ्यांना पीक विम्याचं वितरण झालेलं होतं, परंतु आता दुसऱ्या टप्प्यामध्ये बहुतांश शेतकऱ्यांना या पीक विम्याचं वितरण केलं जाणार आहे। बीड जिल्ह्यातील 87 महसूल मंडळामध्ये पीक विम्याचं वितरण केलं जाणार आहे। एकंदरीत बीड जिल्ह्यातील 7.5 लाख शेतकऱ्यांना 25% अग्रिमचा पीक विमा आतापर्यंत वाटप करण्यात आलेला आहे, परंतु अजूनही 5 ते 6 लाख शेतकऱ्यांना 25% अग्रिमच्या पीक विम्याचं वितरण बाकी आहे, त्यामुळे या जिल्ह्यातील पीक विम्याचं वितरण केलं जाणार आहे। मित्रांनो, तिसरी महत्त्वाची कंपनी एचडीएफसी अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून जे काही हिंगोली, अकोला, धुळे, पुणे व धाराशिव या जिल्ह्यामध्ये काम पाहिलं जातं, या सर्व जिल्ह्यापैकी अकोला, धुळे, पुणे व धाराशिव या चारच जिल्ह्यामध्ये पीक विम्याचं वितरण केलं जाणार आहे। कारण की हिंगोली जिल्ह्याचा 25% अग्रिमची पीक विम्याची जी काही अधिसूचना जी आहे केंद्रीय तांत्रिक समितीच्या माध्यमातून फेटाळण्यात आली असल्यामुळे हिंगोली जिल्ह्यामध्ये सध्या 25% अग्रिमचा पीक विमा मिळणार नाही, परंतु जे काही हिंगोली जिल्ह्यातील सोयाबीन असेल, कापूस, तूर, मूग, उडीद या पिकांचं पोस्ट हार्वेस्टच्या डाट्यानुसार पीक कापणी प्रयोगांती अहवालानुसार जे काही नुकसान होईल त्या नुकसानाच्या आधारावर आता या जिल्ह्यातला पीक विमा मिळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे। आणि हा जो पीक विमा मार्च एंडिंग किंवा एप्रिलच्या सुरुवातीच्या आठवड्यापर्यंत जाऊ शकतो, परंतु सध्या हिंगोली जिल्ह्यातला 25% अग्रिमचा पीक विमा सध्या मिळणार नाही। मित्रांनो, पुढची महत्त्वाची विमा कंपनी युनिव्हर्सल स्वयंपेव जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून जालना, गोंदिया, कोल्हापूर या 3 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचं वितरण केलं जाणार आहे। जालना जिल्ह्यातील 42 महसूल मंडळामध्ये पीक विम्याचं वितरण केलं जाणार आहे। याचबरोबर पुढची महत्त्वाची विमा कंपनी आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून परभणी जिल्ह्यातील जवळपास पहिल्या टप्प्यामध्ये 219 कोटी वितरण झालं, परंतु दुसऱ्या टप्प्यातील जवळपास बहुतांश शेतकऱ्यांना 25% अग्रिमचा पीक विमा बाकी आहे, त्यामुळे या जिल्ह्यामध्ये सुद्धा 25% अग्रिमच्या पीक विम्याचं वितरण केलं जाणार आहे। मित्रांनो, परभणी, वर्धा, नागपूर या तिन्ही जिल्ह्यांमध्ये आयसीआयसीआय कंपनीच्या माध्यमातून पीक विम्याचं वितरण केलं जाणार आहे। पुढची महत्त्वाची विमा कंपनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून यवतमाळ जिल्ह्यातील 90 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पीक विम्याचं वितरण केलं जाणार। याचबरोबर गडचिरोली जिल्ह्यातील सुद्धा पीक विम्याचं वितरण केलं जाणार आहे, परंतु याच विमा कंपनीच्या माध्यमातून अमरावती जिल्ह्यामध्ये जे काही पीक विमा बहुतांश शेतकऱ्यांनी भरलेला होता, परंतु त्या शेतकऱ्यांना अमरावती जिल्ह्यातला 25% अग्रिमची अधिसूचना केंद्रीय तांत्रिक समितीच्या माध्यमातून फेटाळण्यात आली असल्यामुळे सध्या अमरावती जिल्ह्यातील 25% अग्रिमचा पीक विमा मिळणार नाही। मित्रांनो, पुढची महत्त्वाची विमा कंपनी युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून नांदेड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या 4 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचं वितरण केलं जाणार आहे। नांदेड जिल्ह्यातील 90 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना या पीक विम्याचं वितरण केलं जाणार आहे।
सोयाबीन व कापूस या दोन पिकाचा विमा नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे। मित्रांनो, नांदेड जिल्ह्यातील जवळपास 311 कोटी रुपयाचं विम्याचं वितरण पहिल्या टप्प्यामध्ये विमा कंपनीच्या माध्यमातून पूर्ण केलं, परंतु दुसऱ्या टप्प्यातील जे काही शेतकरी बाकी आहेत त्या शेतकऱ्यांना या दुसऱ्या टप्प्यातील खरीप हंगाम 2023चा विमा मिळणार आहे। आणि मित्रांनो, शेवटची महत्त्वाची विमा कंपनी चोलामंडल एमएस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर, भंडारा, पालघर, रायगड या सर्व जिल्ह्यांमध्ये विम्याचं वितरण केलं जाणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, एकंदरीत राज्यातील 34 जिल्ह्यांपैकी फक्त 27 जिल्ह्यांमध्ये 25% अग्रिमचा विमा राहिलेल्या उर्वरित शेतकऱ्यांना मिळायला सुरुवात झालेली आहे। आणि जे काही 7 जिल्हे आहेत, 7 जिल्ह्याची जे काही 25% अग्रिमची अधिसूचना आहे केंद्रीय तांत्रिक समितीच्या माध्यमातून फेटाळण्यात आली असल्यामुळे त्या 7 जिल्ह्यांमध्ये 25% अग्रिमचा विमा सध्या मिळणार नाही, परंतु त्या 7 जिल्ह्यातील पोस्ट हार्वेस्टच्या डाट्यानुसार पीक कापणी अहवालानुसार जे काही नुकसान होईल किंवा जिल्ह्याची अंतिम आणेवारी 50 पैशापेक्षा कमी येईल किंवा या सर्व आधारावर आता या जिल्ह्याचा उर्वरित विमा बाकी आहे तो मिळणार आहे, परंतु हा विमा सध्या मिळणार नाही। मार्च एंडिंग किंवा एप्रिलच्या सुरुवातीच्या आठवड्यापर्यंत दिला जाऊ शकतो। तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम 2023च्या राज्यातील 34 जिल्ह्यातील विमा वाटपाची परिस्थिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला। हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि शेवटी आमचे YouTube चॅनल कृषी भारतीय शेतकरी YouTube चॅनलवर जर नवीन असेल चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला एक लाईक करा, प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। तर शेतकरी मित्रांनो, तुर्तास इथे थांबतो, तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद।